हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि काल शनिवारी काल भैरव जयंती होती, त्यानिमित्त आम्ही काल भैरव मंदिरात आलो होतो. पण मंदिर बंद होतं, पण आम्ही येथे बाहेर नारळ वगैरे फोडला आणि बाहेरून दर्शन घेतलं. आणि इथून मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बरेच वेळेस पाहिलं असेल, आम्ही काल भैरव मंदिरात जात असतो नेहमी. तर आम्ही पुनवळ्यात काल भैरव मंदिर आहे तिथे पण जातो. आज इकडे आलो आहे आम्ही ह्या मंदिरामध्ये. काल माझा स्कूटी शिकण्याचा फर्स्ट डे होता, त्यामुळे म्हणलं काल भैरवाचं दर्शन घेऊन येऊया आपण. म्हणजे काल भैरवाचं कसं कोणतेही संकट असलं ना की ते येत नाही असं म्हणतात, त्यामुळे काल भैरव सेवा पण बरेच लोक करतात. आणि इथे ना आता आम्ही ग्राउंडवरती आलो होतो संध्याकाळी स्कूटी शिकण्यासाठी. तर मिस्टरांनी डायरेक्ट स्कूटी नाही शिकवली मला. फर्स्ट स्टेप अशी सांगितली की बंद गाडी धरून चालवायची, म्हणजे गाडीचं वजन आणि बॅलन्स करायला शिकतं. तर मी इथं तेच बंद गाडी अशी धरून चालवते आणि हे बऱ्यापैकी जड असते गाडी. आणि मी खूप थकून पण गेले होते, दम लागला होता मला. चालू अजून लगेच थकली पण. मग ते तिकडे करायचं का? तर ना आज माझा स्कूटी शिकण्याचा पहिला दिवस आहे आणि पहिली स्टेप यांनी सांगितलं की फक्त असं पकडायचं आणि चालवायचं. उभं काय म्हणते त्याला, धरून चालवायची. बंद करूनच पहिले लुटून पाहिजे, जजमेंट येईल थोडं. वेट वगैरे वजन कळण, कसं हँडल करायचं ते कळण. आता असं बसून दोन पाय जागची हालत लय जड राहते, अवघड राहते तुझी स्कूटी शिकायचं, एवढे बी नसते. शिवचं चाललं इथं खेळायचं काम. माती खेळतोय ना तू? माती खेळतोय ना? I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's जास्त पळायला लागला मी ब्रेक दाबून. हा, सोडून दे. दाबून धर, थोडं दाबायचं. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. आता तिसरी स्टेप चालू केली आम्ही. तिसरी स्टेप आहे आता. बंदच गाडी आहे, आता फक्त चालू करून बघायची. व्हिज्युअलायझेशन करायचं, बटन ऑन केलंय म्हणून. आणि ना थोडीशी गाडी इकडून रेस करायची, हळूहळू ब्रेक सोडायचा. बघ चालू करून बघ आता. करतो काय नाही, चालू कर, वाटलं तसं लगेच बंद करून टाकायचं. ब्रेक हे राहून द्यायचं, कंट्रोल. द्यायची का? मूठ काल सोडायची, मूठ हळूहळू राहून दे हे करायची. तसं काही वाटलं तर मग कमी करायची, फक्त पुढं लोटायची. म्हणजे असं पुढं लोटलं ना, नाही पुढं खाली तुझ्याकडे वळलं ना तर स्पीड वाढन, पुढं केलं तर कमी होईल. सोडून नाही द्यायचं ना. हां, म्हणजे कमी करून द्यायचं आणि ब्रेक दाबून धरायचं, लय वाटलं तुला. हां, आता स्टार्ट कर. स्टार्ट केली, ब्रेक दाबलाय. थोडी स्टार्ट करून तो तिकडे आहे काय, तो मस्त लांब आहे अजून. हा, कुठं गर्दी, एवढं सगळं खाली ग्राउंड आहे ना, गर्दी. मग ते येणार जाणार त्यांच्याशी काय करायचं तुला? तू इथपर्यंत चाललं बाद झालं. हां रेडी, तू रेडी कर. हां, ब्रेक दाबून धर. हां, कर चालू, दाबून धर ना. हां बस. हां हां, आता हळूहळू सोड ब्रेक. हां, जाऊ दे थोडी पुढं, जाऊ दे थोडी पुढं. हां, थांबव. हां, गपक्यात नाही दाबायचं, हळूच दाबायचं आणि रेस कमी करायची. आता सोड हळूहळू आणि रेस वाढव. आता तिकडे अजून आता किती लांब आहे ते.
नाही नाही. सोड हळूहळू सोड आणि रेस हळूहळू वाढव. हां जाऊ दे, बरोबर आहे, जाऊ दे. हां कर कमी थांबव. जाऊ दे आता, सोड हळूहळू हळूहळू सोड. सोड हळूहळू. पुढं लक्ष राहून द्यायचं, तिकडं नको पाहू. 4 पावलं तरी गेली पाहिजे पुढं. व्हेरी गुड व्हेरी गुड. जाओ जाओ जाओ. पुढं लक्ष राहू दे. हे असं ते टेकडव नको चढू, मोकळ्या याच्या चालू, प्लेन याच्यावर चालू. हां तू इकडं थांब शिव. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. थांबव थांबव थांबव, ब्रेक दाब. तर ही ना 4थी स्टेप आहे. ह्या स्टेपमध्ये ना थोडीशी गाडी रेस करायची, थोड्याशा अंतरावर गेले की म्हणजे काही सेकंदांनी स्टॉप करायची, ब्रेक दाबायचा, म्हणजे आणि ब्रेक दाबण्याची प्रॅक्टिस होती आणि गाडी थोडी रेस करण्याची प्रॅक्टिस होती. काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय असे पापा की बरे डायरेक्ट रेस होते, गाडी डायरेक्ट जाऊन कोडं पण पडते. त्याच्यासाठी ही प्रॅक्टिस करून घेते. थोड्या सेकंदांनीचा म्हणजे रेस करायची आणि बंद करायची. ब्रेक दाबला खाळूच चालायचं, तो शिकला. हां स्टार्ट करा आता. हां हां 10 म्हणूस तर चालू, परत स्टॉप कर. शिव चल. हां चल बाळा, आपल्याला जायचंय पुढं. जायचंय, मम्मी गेली ना तिकडं. चल पटकन. चाल, मम्मी तिकडे गेली. चल. मग कसा एक्सपिरियन्स आहे पहिल्या दिवसाचा? आधी ना थोडी भीती वाटली, म्हणलं अवघड आहे चालवायला, धरून चालवायला लावली ना, पण त्याच्यामुळे मला बॅलन्स पण आला आणि मिस्टरांना पाठीमागे बसायची पण गरज नाही पडली. थोडीशी जड वाटते. पहिला दिवस आहे मग थोडा एक्सरसाइज. बरं आहे, मला म्हणजे किती चांगलं आहे. थोडं तिथपासून इथपर्यंत चाले ना तुमच्या बिना. उद्या चांगला कॉन्फिडन्स येईल. तसं थोडासा आला होता कॉन्फिडन्स, पण आता शिव काही थांबला तरी घरी जायचं आहे, त्याच्यामुळे आता निघतोय आम्ही. चला मग काय, खूप थकले नाही माझे ना, असं धरून चालवायचं ना, मन दुखून. चला आता.